नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा। अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना वाटते कुटुंबाची चिंता। अनिल देशमुखांना ईडीकडून पुनश्च समन्स। बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। आणि विम्स रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडले अंगदान। आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। अफगाणिस्तान देशावर आता कट्टरतावादी संघटना तालिबानने संपूर्ण ताबा मिळवला आहे। अमेरिका आणि नाटोच्या फौजा तब्बल 20 वर्षांच्या मुक्कामानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्या आहेत। अफगाणिस्तान आता तालिबानने जिंकलं असून देशाची राजधानी काबूलमध्ये शिरून त्यांनी देशाची सत्ता ताब्यात घेतली आहे। तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असून अख्खा अफगाणिस्तानच आपल्या बंदुकीच्या दहशतीखाली आणला आहे। देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह अनेक नागरिकांनी अफगाणिस्तानला रामराम ठोकला आहे। देशाबाहेर पडण्यासाठी भीतिग्रस्त लोकांनी काबूल विमानतळावर गर्दी केल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला। यावेळी झालेल्या रेटारेटीत 7 जणांचा मृत्यूही झाला। एवढंच नाही तर अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीने चढताना खाली कोसळल्याने मनुष्यहानी झाली। काबूलमध्ये तर वाहनांच्या रांगा दिसून आल्या। भीतीपोटी लोक इकडून तिकडे पळ काढत होते। अफगाणिस्तानातली स्थिती वेगाने चिघळत चालल्यामुळे अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र आपल्या कुटुंबियांची काळजी वाटत आहे। गेले कित्येक दिवस माझ्या घशाखाली अन्नाचा घास जात नसून कित्येक रात्र आम्ही जागून काढतोय, असं फरजाना अमीरी आणि हुमायूं यांनी सांगितलं। If I tell you that our heart is broken in 100 pieces, maybe you will not believe, but it's like that only. We cannot. We nowadays. I am not able to eat properly. I don't know what I'm eating, what I'm doing, what I'm studying, because the situation is worse, and I'm completely worried, extremely worried about thousands of girls who are in Afghanistan. Not only my family, there is another girls who are also same like my family, like my own sister, my own family member. So it's not good. Of course, the situation is very bad and it's horrible. Yeah, I'm Humayun Batur, Afghan student here at Pune University. I have completed my master degree. So I went back to my country it was in May this year. But unfortunately, because of this situation, I escaped back. Fortunately, my visa was still valid. So I could escape, but now the worst and horrible scenario happened in Afghanistan. Taliban once again took power. They even captured Kabul city and the whole country. We could not imagine that this scenario may happen, but it happened suddenly, and we lost all of our hopes. We, as students, we tried hard to go back to our country and to serve for our people. But now under Taliban regimes, we could not even do our ordinary lives. So it's very hard. I lost my connection with my family. Maybe it's because of this network situation or something like that. I don't know exactly. But yes, I have contact with my friends and relatives who are living in Kabul. Everyone is scary. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने पुन्हा समन्स पाठवले आहे।
अनिल देशमुख यांना बुधवारी 18 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले असून ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात तपास करत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात पाठवलेला ईडीने हा 5वा समन्स आहे. याआधी पण ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 4 वेळा समन्स पाठवण्यात आले होते, मात्र ते एकही समन्सला उपस्थित नव्हते. कधी स्वास्थ्य, वय नाही तर कोरोनाचे कारण देऊन ते चौकशीसाठी अनुपस्थित राहायचे किंवा कधी चौकशीच्या मुद्द्यांची यादी पाठवा असे म्हणत येणं टाळायचे. कधी तर मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्यावर सुनावणी सुरू आहे असे पण म्हणत हजर नव्हते राहत. तसेच याआधी ईडीकडून अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि पत्नीला पण समन्स पाठवण्यात आले असून ते पण चौकशीसाठी अनुपस्थित राहिले. मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली असून आता हे बघायचे आहे की 5वे समन्स पाठवल्यानंतर तरी देशमुख ईडी कार्यालयात उपस्थित होणार की नाही ते. नागपुरातील विम्स रुग्णालयात 16 ऑगस्ट रोजी एक अंगदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून अंगदानबद्दल सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करायसाठी डॉक्टर्सच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत महापौर दयाशंकर तिवारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. 12 ऑगस्ट रोजी ब्रह्मपुरी येथील 59 वर्षीय दयानंद सहारे यांचा आरमोरी जिल्ह्याजवळ अपघात झाला असता त्यांना LIC स्क्वेअरमधील विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड जाहीर करण्यात आले. अंगदान सप्ताहाच्या निमित्ताने महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रबंध निदेशक डॉक्टर विनय कालबांडे यांच्यासोबत रुग्णाच्या कुटुंबाला रुग्णाचे अंगदान करण्यास प्रेरित केले. तसेच त्यांनी संमती देतात झोनल ट्रान्सप्लांट समन्वय केंद्र यांच्याशी संपर्क करून नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या पोर्टलवर अवयवांची उपलब्धता अधिसूचित करण्यात आली. दयानंद सहारे यांच्या अंगदानमुळे 2 लोकांना किडनी, एका व्यक्तीला लिव्हर आणि 2 माणसांना नेत्र प्राप्त झाले असून त्या सर्वांना जणू जगण्याची एक नवी संधीच मिळाली. डॉक्टर हरिशंकर गुप्ता, मैं क्रिटिकल केयर फिजिशियन हूँ. ICU देखता हूँ विम्स हॉस्पिटल में. हमारे यहाँ पे जो पेशेंट आए थे दयानंद सहारे जी, उनका हेड इंजरी हुआ था, यानी ब्रेन ट्रॉमा हुआ था. कुछ चेस्ट में भी इंजरी हुई थी. बाहर से शिफ्ट हुए थे हमारे यहाँ पे. आने के बाद काफ़ी क्रिटिकल थे. उनके दूसरे तीसरे दिन ब्रेन डेड डिक्लेयर किया हमने उन्हें. और ऑर्गन रिट्रीवल के लिए हमने रिलेटिव से बात की, उनको काउंसलिंग की. JTCC एक कमेटी होती है जिन्होंने हमारे काउंसलिंग में मदद की. और उसके बाद उनके रिलेटिव्स, उनके बेटे और उनकी वाइफ दोनों ने कंसेंट दी ऑर्गन डोनेशन के लिए. मैं सबसे ज़रूरी ये कहना चाहूँगा कि हिंदुस्तान में बहुत सारे किडनी डिजीज़ वाले, लीवर डिजीज़ वाले हर रोज़ डेथ होती है. यदि हमारे यहाँ इतनी अवेयरनेस आ जाए कि हर बंदा अपना किडनी और लीवर डोनेट करे तो हमारे यहाँ पे डेथ बहुत कम हो सकती है इन बीमारियों से. तो मेरा ये कहना है कि ये सभी लोगों को पता होना चाहिए और काफ़ी लोग तैयार भी होंगे. सिर्फ अवेयरनेस की इशू है. अवेयरनेस यदि हर पब्लिक तक पहुँचे कि हमें मृत्यु के बाद भी हम किसी की लाइफ दे सकते हैं, ये यदि उनको पता हो तो वो डेफिनेटली देने के लिए इच्छुक रहेंगे. तो मेरा यही मानना है कि अवेयरनेस बहुत ज़्यादा हर लोगों के दिमाग में, हर लोगों के दिल में जानी चाहिए. या पत्रकार परिषदेच्या वतीने अंगदान जागरूकता निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी अंगदान करायला पाहिजे असे महापौर दयाशंकर यांनी म्हटले. महापौर यांनी दयानंद सहारे यांच्या कुटुंबाचे आभार मानले. तसेच सगळ्या डॉक्टर आणि टीमचे अभिनंदन सुद्धा केले. मृत्यूनंतरही आपल्याला दुसऱ्याच्या शरीरात राहून जगायची संधी मिळते आहे हा संदेश देत त्यांनी लोकांना अंगदान करण्यासाठी प्रेरणा दिली. बाईट महापौर दयाशंकर तिवारी. करीब हमारे 2.25 लाख फॉलोअर्स हैं और IMA के माध्यम से हमने जो कोरोना के समय में अवेयरनेस कैंपेन चलाया उसको 70 लाख लोगों ने सुना. इसलिए हमारे एस्टैब्लिश्ड स्ट्रक्चर का इस अवेयरनेस के लिए भी हम लोग उपयोग कर सके. कारण IMA को सुनने के लिए जो लोग थे वो इसी टू थे, उनको आदत थी हमारे पोर्टल पर सुनने की. इसलिए हमने एक सप्ताह वाले वेबिनार चलाने का निर्णय लिया. उसकी शुरुआत करी. प्रथम दिन मैं भी उसमें था. अंगदान के प्रति जो जागृति होनी चाहिए, ये जागृति समाज में बहुत कम है. मैं स्वयं एक NGO चलाता हूँ. मेरे NGO के 125 परिवार के सारे सदस्यों ने अपने नेत्रदान के फॉर्म भरे हुए हैं. लेकिन जैसे डॉक्टर साहब ने बताया
कि हमारे फॉर्म भरने से कुछ नहीं होता, मृत्यु के पश्चात को डोनेशन हो जाना चाहिए, ये जरूरी है। और जिंदा रहने तक ये मेरा अधिकार है, मेरे मृत्यु के बाद मेरे बॉडी पर मेरे परिवार का अधिकार हो जाता है। हमारे यहाँ मधुकर बैराड़े नाम के एक व्यक्ति थे जो अकोला में रहते थे, जिन्होंने अपना बॉडी डोनेशन का संकल्प पत्र भरा था, लेकिन बाद में उनके परिवार ने बॉडी डोनेट करने से मना कर दिया। ऐसी भी स्थिति थी और वो न्यायालय तक विषय गया। तो इसलिए परिवार के लोगों का कंसेंट ये सबसे बड़ा महत्व होता है। और जीते जी जब ब्रेन डेड हो जाता है उस स्थिति में करना, इसके लिए बहुत बड़ी हिम्मत परिवार की लगती है। इसलिए उसकी काउंसलिंग बहुत ज्यादा आवश्यक होती है। और काउंसलिंग करते समय जो डॉक्टर की टीम उस पेशेंट की जान बचाने के लिए प्रयास कर रही है, उस पर सबसे ज्यादा विश्वास परिवार के लोगों का होता है। इसलिए उस टीम ने अगर काउंसलिंग की और कम से कम वो परिवार कहीं न कहीं सामाजिक जीवन से जुड़ा है और ये भावना रखता है, तो समझता जाती है। अन्यथा ये बहुत बड़ा टास्क है जिसको हासिल करना मुश्किल जाता है। ये सारी टीम जिन्होंने दयानंद सहारे जी के परिवार को इसके लिए तैयार किया, वो सारी टीम का भी विशेष रूप से अभिनंदन करना चाहिए। और आप जो प्रश्न कर रहे थे ब्रेन डेड, डॉक्टर साहब ने अपने वक्तव्य में बताया कि ब्रेन डेड डिक्लेयर करने के बाद जो जेएनपीसीसी की समिति है वो उसके बाद भी 2 बार टेस्ट करती है 6-6 घंटे के अंतराल में कि सचमुच में पेशेंट की स्थिति में है क्या कि इसका ऑर्गन डोनेट करना चाहिए या नहीं करना चाहिए, ब्रेन डेड हुआ या नहीं। 2 बार वो अलग से टेस्ट करती है हॉस्पिटल के बताने के बाद भी। भंडारा शहरातील इंग्रजकालीन असलेली लाल बहादूर शास्त्री विद्यालय परिसरात जिल्हा परिषदेतर्फे दुकानाच्या गाळ्यांचं बांधकाम सुरू करण्यात आलं आहे। या बांधकामाला शाळेचे आजी माजी विद्यार्थी, शहरातील काही पक्ष व सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवत सदर बांधकाम रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वात शास्त्री विद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला। या मोर्चात मनसे कार्यकर्ते, अनेक नागरिक व पालकांनी सहभाग घेतला होता। लाल साडा वाचवा, लाल साडा वाचवा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लाल साडा वाचवा, लाल साडा वाचवा। आज इथे आम्ही सगळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते इथं जमा झालेले आहोत। तसेच लाल बहादूर शास्त्री शाळेचे व्यवस्थापक श्री माननीय शारे सर इथे उपस्थित आहेत। आज लाल बहादूर शास्त्री शाळेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 1904 ची शाळेची स्थापना आहे। त्या शाळेमध्ये आज अवैध माहिती देऊन गव्हर्नमेंटला तिथे काही बिल्डर्स आणि काही राजकीय पक्षांच्या लोकांनी तिथे वालकुंपांवर गाडे बांधण्याचा बांधकाम चालू केलेलं आहे। आणि ती शाळेतली जे पठाणगण आहे त्या शाळेच्या पठाणगणावर ते गाडे तयार झाल्यामुळे होणार समोर जाऊन तिथला पठाणगण त्या लाल शाळेचा पूर्णपणे जाणार आहे। विद्यार्थ्यांना तिथं खेळायला जागा नाही राहणार आहे। समोर सायकल गाड्या ठेवणारा नाही आहे। आणि ती भंडारातलीच नाही तर विदर्भातली एक ऐतिहासिक शाळा आहे ती। आणि मराठी ही शाळा एक लाल बहादूर शास्त्री म्हणून यांची 100 वर्षापासून ओळख आहे। या शाळेमध्ये बरेच विद्यार्थी विदेशापर्यंत गेलेले आहेत आणि चांगल्या मोठ्या पदावर गेलेले आहेत। काही विद्यार्थी या शाळेमधले डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, चांगल्या मोठ्यावर पदावर गेलेले आहेत। आणि ही लाल शाळा भंडारातली सगळ्यात मोठी शाळा असून विदर्भातली सगळ्यात मोठी शाळा आहे। आणि त्या शाळेचा जो रिझल्ट आहे हर वर्षी 95% लागतो। आणि या शाळेतले जे विद्यार्थी आहेत हे सगळे गरीब घराण्यातले आहेत आणि मध्यवर्ती घराण्यातले आहेत। ही उद्या जाऊन शाळेमध्ये ते गाडे तयार झाल्याने त्या शाळेंच्या आणि विद्यार्थ्यांचा तो ग्राउंड चिन्ह जाणार आहे। त्या शाळेमध्ये येणारे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याप्रमाणे हर वर्षी त्या गव्हर्नमेंटमध्ये सेंटरी लागत असतो गव्हर्नमेंटचा, तर मतदान केंद्राचा असो या शाळेच्या मग 10वी-12वीच्या शाळेच्या विद्यार्थीचा असो। आणि महत्त्वाची गोष्ट त्या शाळेला अगर 10 वर्ष झालेले आहेत ना त्या शाळेंचा तुम्ही वालकंपांडमध्ये गव्हर्नमेंट अगर गाडी देत आहे तर तसंच तर भंडारातला आणि कलेक्टर ऑफिसलाही 100 वर्ष झालेले आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या बिल्डिंगला 100 वर्ष झाले आहेत, तिथेही गाडी तयार झालेली पाहिजेत। आजूबाजूला तिथेही वालकंपांड आहेत। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा नाही आहे, ज्याप्रमाणे भंडारामध्ये एक ऐतिहासिक बिल्डिंग आहे ही लाल बहादूर शास्त्री शाळा म्हणून, हा एक भंडाराला आणि मराठी विद्यार्थ्यासाठी एक फार मोठा एक वरदान दिलेलं आहे या जिल्ह्याला। आणि त्या गाड्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये फार वाईट परिस्थिती येणार आहे। त्या गाड्या आमची भूमिका आम्ही विरोध करू या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या नेहमी। आणि ते गाडे समोर जे आहेत दसरा मैदान आहे, हुतात्मा स्मारक आहे, तिथे तुम्ही गाडे बनवू शकता ना, ती जागा कशाला शाळेत तुम्ही खराब करत आहे। नागपुरातील दाभा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या
अशोका एन्क्लेव्ह या सोसायटीमधील 5व्या मजल्यावर राहणाऱ्या सिंग यांच्याकडे त्यांच्या 70 वर्षीय मातोश्री मृतावस्थेत मिळाल्या. पोलिसांनी त्यांची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवली असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या संदर्भात पुढील तपास सुरू आहे. आज सकाळी दाभा अशोका एन्क्लेव्ह येथे 1 नंबर टॉवर बिल्डिंगमध्ये 5व्या मजल्यावर श्री सिंग यांच्या घरी त्यांची आई वय वर्ष 70 यांची मृत अवस्थेत सकाळी मिळून आल्या. बॉडी पोस्टमॉर्टमकरिता पाठवलेली आहे. सदर प्रकरणी अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. राज्यात आता 10 रुग्ण डेल्टा प्लस संक्रमित आढळले असून एकूण डेल्टा प्लस संक्रमित रुग्णांची संख्या तब्बल 76 झाली आहे. मात्र चिंतेचे काही कारण नाही आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले. राजेश टोपे हे खामगावच्या सिल्वर सिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या MRI आणि CT स्कॅनच्या उद्घाटनासाठी सोमवारी आले असता काँग्रेसचे माजी दिलीप कुमार सानंदा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना निर्बंध जरी मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी काळजी मात्र सगळ्यांनी घ्यायचा सल्ला त्यांनी दिला. तसेच दर आठवड्याला 100 केसेसची चाचणी रँडम सॅम्पलिंग करून केल्या जात आहे असेही टोपे यांनी सांगितले. डेल्टा प्लसच्या संदर्भात काल आजमध्ये मिळून साधारण 10 रुग्णांची नवीन वाढ दिसून येते. म्हणजेच 66 जे रुग्ण होते ते आता 76 झालेले आहेत, 76 झालेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये त्यातले 6 वाढलेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या रुग्णवाढी जरी झाली असली तरीसुद्धा अशी चिंता करण्यालायक ह्याचा काहीही तसा विषय नाही. त्याचं कारण एकच आहे की यामध्ये जे काही आपण उपाय करत असतो तो उपाय साधारणपणे डेल्टा जो काही व्हायरस आहे आपला म्युटेटेड त्या पद्धतीचाच आहे. त्याचं एकच मला सांगितलं पाहिजे की साधारणपणे डेल्टाच्या माध्यमातून आपण आता जे काही आपला जो पुढचा प्रोटोकॉल आहे तो फिक्स्ड आहे की आपण जे इंडेक्स केसेस असतात त्याला आपण विलगीकरण करतो, म्हणजे अलग करतो. त्याच्यानंतर त्यांच्या जवळचे जेवढे काही परिवार सदस्य असतील किंवा त्यांना लागत त्यांच्या जे काही मित्रपरिवार असतील, जिथेही जे लोक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असतील त्या सगळ्या हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्सला आपण निश्चित प्रकारे वेगळं करून त्यांना त्यांचे 100% टेस्टिंग्स करतो आणि त्या टेस्टिंग्सला सुद्धा आपण ते स्वॅब्स NIV पाठवतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठवतो, जेणेकरून त्यांची जिनॉमिक सिक्वेन्सिंग, होल जिनॉमिक सिक्वेन्सिंग करावी आणि त्यामध्ये डेल्टा प्लस आणखीन कुठे वाढ झालेली आहे का हे बघतो आपण. तर या सगळ्या जी काही प्रोटोकॉल्स असतात त्या सगळ्या प्रोटोकॉल्सचा तंतोतंत पालन करण्याचं काम स्वास्थ्य विभागाच्या वतीनं केलं जात आहे आणि नक्कीच आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष आहे. मी सांगितलं पूर्वी तशाच पद्धतीनं दर आठवड्याला 100 केसेस प्रति जिल्हा आपण रँडम सॅम्पलिंग घेतो आणि हा जो एक प्रोजेक्ट आहे
जो इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च आणि डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या सुरू आहे आणि मला वाटतं की यावर आम्ही अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्यामुळे जो काही उपचार असतो तो सुद्धा त्याच पद्धतीचा उपचार आहे. त्यामुळे तसा उपचारामध्ये सुद्धा आणि सिम्पटम्समध्ये सुद्धा डेल्टा प्लसमध्ये फार काही फरक नाही आणि त्यामुळे काळजी करण्याचा विषय जरी नसला तरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे. मी पुन्हा एवढंच आवाहन करेल की कुठल्याही परिस्थितीत आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर चालूच ठेवावं. अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सध्या PSI मुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप हिंगोली येथील जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांच्याशी झालेल्या संभाषणाची असून यात त्यांना DCP शशिकांत सातव व DCP विक्रम साळी यांनी एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा केल्याचा उल्लेख आहे. अनिल मुळे आत्महत्या प्रकरणी रामदास पाटील यांनी पोलिसांनी या घटनेचा निष्पक्ष तपास करावा अशी मागणी केली. ते म्हणाले की अनिल मुळे व्यसनाधीन होते. एका महिलेसोबत काही दिवसांपूर्वी त्यांचा वादही झाला होता, पण ते प्रकरण पूर्णतः मिटले होते. तरी सुद्धा अनिल मुळे यांची बदनामी करण्याकरिता व्हॉट्सअपवर अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर पाठवण्यात येत आहेत. अनिल मुळे API यांच्या प्रकरणात सध्या जे क्लिप व्हायरल होती आहे ते संभाषण रामदास पाटील हे माझ्याशी झालेलं आहे. मी सध्या जिल्हा प्रशासन अधिकारी हिंगोलीला कार्यरत आहे. अनिलने साधारणतः 28 जूनला माझ्याशी 28 जूनच्या दरम्यान माझ्याशी संभाषण केलं होतं. त्याच्या मोबाईलमध्ये प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड झालेली होती. सदरची क्लिप त्याच्या मिसेसने त्याच्या वडिलाला पाठवली होती. वडिलाकडून गावातल्या एका ग्रामपंचायत मेंबरमार्फत ती व्हायरल झालेली आहे आणि या बाबीमध्ये जे अनिलनं सांगितलेलं आहे त्यामधल्या बऱ्याचशा गोष्टीवरती या खूप धक्कादायक आहेत. यानंतर मी स्वतः अमरावतीला DCP साळी यांची भेट घेतली. साळी साहेबांनी यामध्ये आम्हाला घरी बोलवून घेतलं. खूप सहकार्यही केलं त्यांनी, पण त्यांच्या अधिकाराच्या बाहेरले असल्यामुळे ते या आठवड्यामध्ये CP मॅडमशी बोलून पुढची कारवाई करतो असे त्यांनी सांगितले होते. पण परंतु मूळ मुद्दा असा आहे की हा 9वा आयोग असताना कोण संबंधित अधिकारी असतील त्यांनी यांना नोटीस काय दिली, नोटीसच्या अगोदर कारवाईच्या अगोदर नोटीस दिली का, खुलासा मागितला का, तिथले जे आत्ताचे फैजपुरा काय कोणतं पोलीस स्टेशन आहे तिथले जे मेसराम नावाचे PI आहेत त्यांनी अनिलना प्रचंड त्रास दिला होता. अनिलने ही गोष्ट मलाही सांगितलेली होती आणि ते जॉईन करून घेत नव्हते. गेल्यानंतर ते त्याला बराच वेळ मानहानी करायची असं अनिलनं सांगितलेलं होतं. आता सांगतायत की अनिल हा सुट्टीवर होता, गैरहजर होता. पण एखादा कर्मचारी सुट्टीवर आहे, गावात आहे, तर तिथल्या तिथं कॉन्स्टेबल पाठवून त्याचं खरोखर का सुट्टीचं कारण आहे, कशामुळं बाहेर आहे, तब्बल 7 वर्ष तो तिथं सेवा दिलेला एक वर्ग 2चा अधिकारी असताना त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष त्यांनी का केलं, हा एक चिंतनाचा विषय आहे. आणि आज काही सोशल मीडिया ग्रुपवरती आम्ही पाहतो की अनिलची मृत्यूनंतर बदनामी होती आहे. हे खूपच गंभीर आहे की तो ड्रिंक करत होता, कुठल्या तर महिलेनं तक्रार दिली, हे साफ चुकीचं आहे. ड्रिंक आणि ह्या तक्रारी ह्या कुठल्या या डिपार्टमेंटमध्ये माझ्या मताने गौण आहेत. ते आता कुठंतरी आज मी सकाळी अमरावतीवरून मला व्हॉट्सअपला पोस्ट आली. न्यूज अँड व्ह्यू या ग्रुपवरती एक ACP दर्जाच्या अधिकाऱ्याने काही अनिलच्या संबंधातले चुकीचे कागदपत्र आज व्हायरल केलेले आहेत. मला असं वाटतंय की डिपार्टमेंटनं अनिलला योग्य तो न्याय द्यावा. न्याय जर देणं होत नसेल तर तटस्थपणाने चौकशी करावी. तिथले CP मॅडम असतील, IG साहेब असतील. काल मी स्वतः अनिलची बॉडी आणायला अमरावतीला गेलेलो होतो. तिथं नांदगाव पोलीस स्टेशनला आम्ही रीतसर आरोप नाही आहे पण आम्ही मुद्दे दिले चौकशीचे. त्या चौकशी मुद्द्याच्या अनुषंगाने तटस्थ सांगितलेलं होतं. आता सांगतायत की अनिल हा सुट्टीवर होता, गैरहजर होता. पण एखादा कर्मचारी सुट्टीवर आहे, गावात आहे, तर तिथल्या तिथं कॉन्स्टेबल पाठवून त्याचं खरोखर का सुट्टीचं कारण आहे, कशामुळं बाहेर आहे, तब्बल 7 वर्ष तो तिथं सेवा दिलेला एक वर्ग 2चा अधिकारी असताना त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष त्यांनी का केलं, हा एक चिंतनाचा विषय आहे. आणि आज काही सोशल मीडिया ग्रुपवरती आम्ही पाहतो की अनिलची मृत्यूनंतर बदनामी होती आहे. हे खूपच गंभीर आहे की तो ड्रिंक करत होता, कुठल्या तर महिलेनं तक्रार दिली, हे साफ चुकीचं आहे. ड्रिंक आणि ह्या तक्रारी ह्या कुठल्या या डिपार्टमेंटमध्ये माझ्या मताने गौण आहेत. ते आता कुठंतरी आज मी सकाळी अमरावतीवरून मला व्हॉट्सअपला पोस्ट आली.
न्यूज अँड व्ह्यू या ग्रुपवरती एक ACP दर्जाच्या अधिकाऱ्याने काही अनिलच्या संबंधातले चुकीचे कागदपत्र आज व्हायरल केलेले आहेत. मला असं वाटतंय की डिपार्टमेंटनं अनिलला योग्य तो न्याय द्यावा. न्याय जर देणं होत नसेल तर तटस्थपणाने चौकशी करावी. तिथले CP मॅडम असतील, IG साहेब असतील. काल मी स्वतः अनिलची बॉडी आणायला अमरावतीला गेलेलो होतो. तिथं नांदगाव पोलीस स्टेशनला आम्ही रीतसर आरोप नाही आहे पण आम्ही मुद्दे दिले चौकशीचे. त्या चौकशी मुद्द्याच्या अनुषंगाने तटस्थ अमरावतीच्या बाहेरील अधिकाऱ्यामार्फत त्यांची चौकशी होणे खूप गरजेची आहे. कारण मला असं कळाले की ज्या अधिकाऱ्याकडे तपास दिलेला ACP त्याच अधिकाऱ्याने आज अमरावतीतल्या काही ग्रुपवरती काही डॉक्युमेंट व्हायरल केलेले जे अनिलच्या विरोधातले. यातून काय दाखवायचं हे मला कळलेलं नाही आहे. आणि आमचा अजूनही पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. 2 लहान मुली आहेत, एक 2 वर्षाची, एक 4 वर्षाची. अशा लहान लेकराचे वडील निघून गेलेले आहेत. त्यांच्या घरावर प्रचंड प्रमाणात दुःख असताना, घरची अतिशय बेताची परिस्थिती असताना परत त्याची बदनामी करण्याचा हेतू काय हे कळालेलं नाही आहे. पण क्लिपच्या अनुषंगाने आणि तिथं काल आम्ही दिलेली जी तक्रार आहे त्या अनुषंगाने त्यातले काही जे मुद्दे आहेत अनिलच्या घरून त्याच्या मिसेसला फक्त कळवण्यात आलं. तिथलं लॅपटॉप आणि डॉक्युमेंट तात्काळ तिथून घेऊन जाण्यात आले. नंतर सांगितले की सुसाईड नोट नाही आहे. आणि सायबर सेलला मी स्वतःही गेलो होतो की त्या ठिकाणी अनिलच्या मिसेसनं अनिलची सुसाईड नोट टाईप करताना थोडीशी वाचली होती असं तिचं म्हणणं होतं. आम्ही ते तारीख सांगितली तर त्या लॅपटॉपमधला माय कन्फेक्शन हे फोल्डरच तिथून गायब आहे. आणि त्यामुळं आमचा अधिक संशय बळावतो आहे. आम्हाला न्याय हवा याच्यामध्ये. अनिल हा माझा नात्यातून लिंगायत फोरमचा तो एक सभासद होता, माझा नातलग होता. त्याची मिसेस माझी बहीण होती, मावस बहीण. त्यामुळं या प्रकरणात तिथले CP मॅडम असतील, IG असतील, DIG साहेब असतील यांनी तटस्थपणाने बाहेरच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. या प्रकरणाचा तपास आता आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्याकडे दिला आहे. मात्र 2 DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांवर आरोप असल्याने त्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तपास कसा करणार हा मुद्दा उपस्थित होत आहे. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी दोन्ही DCPवर केलेले आरोप फेटाळले आहे. अमरावती शहरातील PSI मुळे यांनी 13 ऑगस्टला आत्महत्या केलेली आहे फाशी घेऊन. तर त्या संदर्भाची चौकशी माननीय पोलीस आयुक्त मॅडम यांनी माझ्याकडे दिलेली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एक त्यांची संभाषणाची एक क्लिप व्हायरल झालेली आहे. ती क्लिप मी स्वतः ऐकलेली आहे आणि त्यातल्या प्रत्येक मुद्द्यावरची चौकशी मी स्वतः करत आहे. त्याच्यामध्ये एक 2-3 मुद्दे होते की त्याला एकाच प्रकरणामध्ये 2दा शिक्षा दिलेली आहे, परंतु प्राथमिक चौकशीमध्ये असा कुठलाही प्रकार आढळून आलेला नाही. त्यांना ज्या शिक्षा दिलेल्या आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळी दिलेल्या आहेत. त्यामुळे एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा दिली असं म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर त्यांचा आणखी एक मुद्दा होता की ते जॉईन व्हायला आले परंतु त्यांना जॉईन करून घेतलं नाही. परंतु तसाही प्रकार नाही आहे. कारण जेव्हा ते जॉईन व्हायला आले त्यावेळी क्लार्क हे नोटिंग घेऊन मान्य CP मॅडमकडे जात असतात कारण त्यांचा पिरियड खूप जास्त होता. परत त्या दिवशी ते आले होते परंतु नोटिंग पुटअप झाल्यानंतर ते मॅडमना न भेटता स्वतःच निघून गेले. त्यामुळे ते जॉईन झालेले नाहीत किंवा त्यांना जॉईन करून घेता आलेलं नाही. आणखी एक मुद्दा होता की त्यांचं प्रमोशन झालेलं असताना त्यांना प्रमोशनवर सोडलेलं नाही. परंतु त्यांना जी शिक्षा देण्यात आलेली होती त्यापैकी एक शिक्षा होती की त्यांची 1 वर्षाची वेतनवाढ रोखलेली होती आणि ती शिक्षा चालू झालेली होती. दरम्यानच्या काळात त्यांचं APIचं प्रमोशन आलं आणि त्यांची CIDला बदली झाली. प्रमोशन आल्यानंतर त्यांना शिक्षा चालू असल्यामुळे माननीय DG साहेबांच्या पत्रानुसार त्यांना आपल्याला प्रमोशनवर सोडता आलेलं नाही. हे त्यातलं महत्त्वाचं कारण, हे खरं कारण आहे. याच्या व्यतिरिक्त प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्याविरुद्ध एका महिलेने गंभीर स्वरूपाची तक्रार केलेली आहे आणि ती महिला त्यांना सतत त्रास देत होती असं प्राथमिक स्वरूपात दिसून आलेलं आहे. याबाबतचे उर्वरित जे मुद्दे आहेत त्याबाबत स्वतंत्रपणे चौकशी चालू करण्यात आलेली. त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईक जे त्या दिवशी आलेले होते त्यापैकी त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा त्याचा मोबाईल, त्यांचा लॅपटॉप हे आमच्या समोर खोला. तर त्याप्रमाणे आपण त्यांना खोलून दाखवलेलं आहे. अशी कुठलीही सुसाईड नोट आपल्याला मिळालेली नाही. लॅपटॉपमध्ये सुद्धा काही आक्षेपार्ह मिळालेलं नाही. SMS किंवा WhatsApp
व्हॉट्सॲप ओपन झालेलं नाही त्यातलं, परंतु SMS ओपन झाले, पण त्याच्यातही काही आक्षेपार्ह कुठली गोष्ट आढळून आली नाही. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावर आपण ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे सल्ला देताना म्हणाले की ओबीसी आरक्षणावरून वारंवार केंद्र शासनाला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे. शरद पवार यांचं बयान हे राज्यातील ओबीसी समाजावर एक प्रकारचे अन्यायच आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर इम्पेरिकल डाटा तयार करण्याच्या सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या. केंद्राने राज्याला वाढवून दिलं, ताट वाढवून दिलं. माननीय मोदीजींनी 127वी घटना दुरुस्ती करून राज्याला संपूर्ण ओबीसी बद्दलचे अधिकार दिले. पण शरद पवार साहेबांनी हे सांगताना विसरले की केंद्राने ताट वाढलं, राज्यांनी ओबीसी समाजाचं ताट जे आहे थांबून ठेवलं. ताट वाढलेलं त्या ठिकाणी जेवायला सुरुवात करू दिली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी केंद्रावर दोष देण्यापेक्षा राज्याला सूचना द्यायला पाहिजे होत्या की ओबीसी आयोगाने राज्य सरकारला 28 जुलैला जो प्रस्ताव दिला तो प्रस्ताव तातडीने मान्य करा आणि ओबीसी समाजाला न्याय द्या, अशा सूचना शरद पवार साहेबांकडून अपेक्षित होत्या. पण शरद पवार साहेबांनी काल ओबीसी समाजाला पुन्हा दुखावलं, ओबीसी समाजावर अन्यायकारक भूमिका घेतली. आणि जर केंद्र सरकारने क्लिअर राज्याला जर आदेश दिले आहेत, राज्याला जर अधिकार दिले आहेत, तर आता माननीय शरद पवार साहेबांनी असं बोलणं हे राज्याच्या ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. मला वाटतं शरद पवार साहेबांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा राज्याला सूचना द्याव्या आणि ओबीसी समाजाच्या इम्पेरिकल डेटा डिसेंबरच्या आत तयार करून डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण राज्य सरकारने द्यावं. शरद पवार साहेबांच्या जर मनात असेल तर आजच त्यांनी माननीय मुख्य सचिव आणि कॅबिनेटला सांगून राज्याच्या ओबीसी जनतेचा 435 कोटी रुपयाचा प्रस्ताव जे इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता पाहिजे आहे तो मंजूर करावा, अशी अपेक्षा शरद पवार साहेबांकडून आहे. राज्यांनीच बांधले आहे ना. जर राज्यांनी हात बांधले नसते तर मागच्या 20 महिन्यामध्ये राज्य सरकारच्या हातात असताना इम्पेरिकल डेटा का तयार होत नाही? सर्वोच्च न्यायालयाने राज्याला सांगितलं डेटा तयार करा, मग डेटा का तयार होत नाही? 14 महिने सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने बाजू का मांडली नाही? ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने काढलं तरी राज्य सरकार 4 महिने झाले काहीच कारवाई करत नाही. ओबीसी आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य करत नाही. डिसेंबरच्या आत माननीय वडट्टीवारजींनी म्हटलं होतं की आम्ही इम्पेरिकल डेटा तयार करतो, अजून सुरुवात झाली नाही. आणि त्यामुळं हे जे झारीचे शुक्राचार्य आहेत, या झारीच्या शुक्राचार्यांनी ओबीसी आरक्षण थांबवलं आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये आलं नाही, याही कॅबिनेटमध्ये येईल का माहीत नाही, पण ओबीसीचं आरक्षण हे राज्य सरकारने थांबवलं आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी यांना ताट वाढून दिलं. जेवणाचं जे ओबीसी समाजाला ताट होतं ते हिसकावण्याचं काम राज्य सरकार करत आहे. माननीय मोदीजींनी तर राज्याला संपूर्ण अधिकार दिले, पण राज्य सरकार आता मागे पडत आहे आणि ओबीसीला आरक्षण मिळत नाहीये. वंचित बहुजन युवा आघाडीचा युवा संवाद मेळावा व युवा जोडो अभियानातून सशक्त युवा संघटनेची बांधणी करण्याचा आपला मानस असून स्थानिक मुद्दे, बेरोजगारी यासारख्या विषयावर आगामी काळात लढे उभे करणार असल्याची ग्वाही वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी दिली आहे. युवा संवाद मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रपुरात काही निवडक लोकांच्या हातात मागील कित्येक वर्षांपासून सत्ता आहे, मात्र येथील प्रश्न जैसे थेच आहेत. त्यामुळे येथील महानगरपालिकेत सत्ता बदल करून वंचित घटकांना सत्तेत बसवणार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोळे व इतर प्रदेश सदस्य उपस्थित होते. मेळाव्याआधी वंचित बहुजन आघाडीतर्फे शेकडो युवकांनी मोटरसायकल रॅली काढली होती. तालुक्याचे अध्यक्ष वेगळे राहतील, जिल्ह्याचा अध्यक्ष वेगळा राहील.
त्या स्थानिक पातळीवर युवकांनी कशा पद्धतीने त्यांच्या मुद्द्याला लढलं पाहिजे. कॉलेजचे एवढे सारे विषय आहेत, लॉकडाऊनवर कॉलेज सध्या बंद आहे, बाळाभावाचे प्रकरणग्रस्त असो, अनेक असे मुद्दे आहेत ते सातत्यानं तसेच ठेवले आहेत. सत्ताधारी येतात आणि जातात सातत्यानं. आता या 3 लोकांचं सरकार असेल, भाजपचं सरकार असेल, ज्यांनी थेट त्या मुद्द्याला सोल्युशन केलं नाही, म्हणून वंचित आघाडी त्या लोकांच्या सोबतच आहे. शोषित वंचित त्या घटकासोबत बाळासाहेब आंबेडकर आधीपासून आहे आणि वंचित आघाडी त्यांचे प्रत्येक मुद्दे असो त्यासाठी लढत आहे. इथे चंद्रपुरात जे स्थानिक मुद्दे राहतील त्यात वंचित आघाडी मोठ्या ताकदीने त्यांच्या सोबत आहे. नमस्कार. चंद्रपूर या गोलराजाच्या महाकालीचा आता मेळावा येत आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून ज्याही तरुण असं वाटत असेल की वंचित आघाडी मोठ्या ताकदीशी निवडून लढेल. अनेक मुद्दे या जिल्ह्यात आजपर्यंत आहेत तसेच ठेवलेले आहेत. तिथं सिमेंट फॅक्टरी असो, आयरन फॅक्टरी असो, अशा मोठ्या ठिकाणी सुद्धा स्थानिक लोकांना, तरुणांना रोजगार मिळत नाही झालं तर निश्चितच 200 कोटीचा भोंगळ कारभार आताच सवाटावर आलेला आहे. या महानगरपालिकेची तरुणांची बोट बांधून सीनियर सोबत निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही तयार आहोत. राज्य में कर सकते, अपने शहर में कर सकते, वो सारे लोगों के लिए ये युवा आघाड़ी का मेंबरशिप चालू है. इस आंदोलन यहाँ पर इस शहर में जब बड़े पैमाने पे महानगरपालिका का घोटाला हो, 200 करोड़ का घोटाला अभी सामने आया है, उसी के साथ साथ CTPS हो, 52 गाँव की प्रकल्पग्रस्त की समस्या हो, वो अनेक ऐसे स्थानिक फैक्ट्रियों में स्थानिक युवाओं को रोजगार नहीं है, तो उसके लिए लड़ाई लड़ने के लिए युवा आघाड़ी ताकत के साथ चंद्रपुर में है. आने वाले समय में महानगर पालिका चुनाव हो, हर चुनाव में वंचित आघाड़ी पूरे दमखम के साथ चुनाव लड़ेंगी. और यहाँ के युवाओं को बताना चाहता हूँ कि आपके साथ वंचित युवा आघाड़ी साथ में खड़ी है. जो भी आपके स्थानिक मुद्दे हो, फिर नौकरी से लेकर बेरोजगारी के हर मुद्दे पर आपकी लड़ाई लड़ने के लिए हम तैयार रहेंगे. आपका साथ ही हमें चाहिए और आने वाला दौर वंचित आघाड़ी का रहने वाला है. इसलिए आप सभी युवा साथी को आपके माध्यम से विनंती करूंगा कि जिन्हें भी चाहिए वो ये इस मेंबरशिप को ज्वाइन कर सकते और इस पार्टी में आके आपका सम्मान बढ़ाइए और आपके सपनों को पूरा करने का मौका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ने दिया है, उसको आप जरूर पूरा करिए. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक पराग राऊत यांच्यासह अनेक तरुणांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धा येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात आपली अमिट छाप उमटविणारे प्रिझम अकॅडमीचे संचालक प्राध्यापक पराग राऊत यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. सोबतच वर्धा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनीही आम आदमी पक्षात प्रवेश करून अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाची भेट दिली. मी बऱ्याच दिवसापासून आपल्या कामात व्यस्त होतो आणि न्यूट्रल होतो पॉलिटिक्सपासून. बट ज्या प्रकारच्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आणि मला कुठेतरी वाटलं की माझ्या शिक्षणाचा काहीच फायदा होऊन नाही राहिलेला आहे. मी फक्त मुलांना शिकवत आहे 25 वर्षापासून. आज आंबेडकरांनी जर हेच विचार केला असता तर ते फक्त त्यांच्या शिक्षणाच्या भरोशावर एक स्वतः काही व्यावसायिक किंवा नोकरीदार बनले असते. महात्मा गांधींनी म्हटलं असतं की मी जरा बॅरिस्टर आहे, मला तर काही कमी नाही आहे, मी आज वकिली करू शकतो, तर आपला भारत स्वतंत्र झाला नसता. मला कुठेतरी लाज वाटली माझ्या या लेट यामध्ये येण्याची की मी शिक्षित असून काहीच करून नाही राहिलेलो आहे आणि माझ्या शिक्षणाचा कुठेतरी काहीतरी उपयोग व्हावा आणि शिक्षित लोकांना पण अवेअर करवावं आहे की जो भ्रष्टाचार सुरू आहे त्या भ्रष्टाचारातून भारताला मुक्त होण्यासाठी आपल्यासारख्या लोकांनी समोर नाही येणार तर कोण समोर येणार हे मला कुठेतरी वाटलं. आणि अरविंद केजरीवालांचं जे काम मी बघतो आहे बऱ्याच वर्षापासून मी त्याला ऑब्झर्व करून राहिलेलं आहे, त्याच्यावरून मला वाटलं की जनतेचा पूर्ण टॅक्सचा पैसा जर जनतेवर जर खर्च केला तर खरंच कितीतरी मूलभूत सुविधा त्यांना, ज्या जीवनावश्यक सुविधा त्यांना खरंच त्यांच्या ऐपत नसलेल्या लोकांनासुद्धा दिल्या जाऊ शकतात. हे मला अगदी तळागाळातून विचार केल्यानंतर, खूप विचार केल्यानंतर मला ते लक्षात आलं आणि मला वाटलं की नाही, हीच गोष्ट सगळ्या पूर्ण भारत देशातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात जर लागू झाली तर आज सगळे गरीब लोक म्हणजे समृद्ध होतील आणि आपला भारत मागे राहणार नाही. या विचारधारेने मी प्रेरित झालो आणि मी खूप विचार केल्यानंतर या पक्षामध्ये यायचं ठरवलं. मी सगळ्यात पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो वाढदिवसाच्या. आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून 2012पासून जर म्हणजे आमची स्थापना झाली तेव्हापासून माझी इच्छा होती की या पार्टीमध्ये प्रवेश करावा, पण नोकरीच्या मुळे मी येऊ शकलो नाही. त्यामुळे मी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज मला इथे या पार्टीमध्ये प्रवेश मिळाला ते माझं भाग्य समजतो. आणि वर्धेला आम आरडीचा माणसाची आणि कार्यकर्त्यांची जमाजमा करून जोराने आणि कामाने आणि वर्धेतून आमदार निवडण्यासाठी आम्ही प्रयत्न चालू राहील असं मी त्यांना ग्वाही देतो. अरविंद केजरीवाल जी का जन्मदिन है
और हमें बहुत खुशी है कि बहुत सारे लोगों ने आज पक्ष प्रवेश लिया है। सिर्फ वर्धा में नहीं, बाजू के तालुका में लगी हुई तालुका में भी पक्ष प्रवेश लिया। काफ़ी सारी महिलाएं भी आज हमारे साथ जुड़ी, उनको भी हमने आज नियुक्ति दी है, पोस्ट भी दिया है। और आम आदमी पार्टी का जो आज सबसे बड़ा उपलब्धि है वो हमारे राउत सर आज जो हमारे साथ जुड़े हैं, पद्माकर काका हमारे साथ जो जुड़े हैं, जो वर्धा को बहुत आगे लेकर के जाएंगे। वर्धा में और हमारे साथ में लोग जुड़ेंगे और वर्धा का बहुत बढ़िया काम होगा। ऐसा काम अब आम आदमी पार्टी की तरफ लोगों का ध्यान आ गया है। आम आदमी पार्टी क्या कर रही है दिल्ली में, वो अब यहाँ भी पॉसिबल है, ये लोगों के समझ में आने लग गया है और आम आदमी पार्टी की तरफ लोग आ रहे हैं। हम सबका स्वागत करेंगे और स्वागत करके जैसी दिल्ली बदली है वैसा वर्धा भी बदले। तर आज वीकेबी मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.